आपल्या फास्टॅग रिव्हिजन बॅच मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नॉन व्हर्बलचे टॉपिक पाहणार आहोत मित्रांनो। लास्ट लेक्चरला आपण जनरल मेंटल एबिलिटीचे टॉपिक्स पाहिले, जसं अल्फाबेट सिरीज, कोडिंग डिकोडिंग, जंबल कोडिंग, मिसिंग कॅरेक्टर, एनॉलॉजी। आज आपण नॉन व्हर्बलचा पार्ट स्टार्ट करणार आहोत। आता नॉन व्हर्बल म्हटलं तर याच्यामध्ये मिरर इमेज, वॉटर इमेज, पेपर कटिंग, पेपर फोल्डिंग, नंतर तुमचं काउंटिंग ऑफ फिगर, ओके, डाइस अँड क्यूब, एम्बेडेड फिगर, असे खूप काही महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत। ओके, सो हे सर्व चॅप्टर्स आपण आता टार्गेट करणार आहोत आपल्या जे काही रिव्हिजन सेशन्स असतील तसं। बघा याच्यात काय असतं की तुम्हाला नॉन व्हर्बलचे जर आपण मागच्या पेपरचे अनालिसिस पाहिले, प्रत्येक पेपरमध्ये 1 ते 2 क्वेश्चन, मॅक्झिमम 3 क्वेश्चन हे नॉन व्हर्बलचे असतात। मग त्याच्यात डाइस अँड क्यूबचा असू शकतो, किंवा मिरर इमेज, वॉटर इमेजचा असू शकतो, किंवा पेपर कटिंग, पेपर फोल्डिंगचा असतो। याच्यावर तुम्ही जर मागची अनालिसिस केली, मी त्या माझ्याकडे सर्व पीवायक्यूचे क्वेश्चन पण अवेलेबल आहेत, ते तुम्हाला मी देणारच आहे इन फ्युचर। सो तुम्ही त्याची अनालिसिस केली तर तुम्हाला याच्यावर पण कमांड होईल। आणि हे खूप सोपं असतं बघा, नावामध्येच आहे नॉन व्हर्बल रिझनिंग, तिथं आपल्याला बोलायचं नाही, जास्त एनर्जी लावायची बी गरज नसतं। व्हिज्युअलाइज, ज्याला कॉन्सन्ट्रेशन करून ती जर डायग्राम व्हिज्युअलाइज केली तर त्याचा क्वेश्चनचा आन्सर येऊन जातं। इतकं सोपं असतं हे, म्हणून त्या पद्धतीने तुम्ही त्याला टार्गेट करायचं मित्रांनो। ठीक आहे, सो लेट स्टार्ट। नाव टाका आजच्या टॉपिकचं आपलं महत्वाचं मिरर इमेज। ओके, मिरर इमेज कंप्लीट झाल्यानंतर आपण पाहणार आहोत वॉटर इमेज। आता मिरर इमेज म्हटलं तर याला आरशातील प्रतिमा म्हणतात। काय म्हणतात याला? आरशातील प्रतिमा। याचे मी ट्रिक्स पण देणार आहे तुम्हाला। मिरर इमेजची ट्रिक काय असेल आणि वॉटर इमेजची ट्रिक काय असेल, आणि दोघांमधला ऍक्च्युअल डिफरन्स काय, म्हणून हे दोघं टॉपिकला सोबत घेतलेलं आहे, एकमेकांशी कोरिलेटेड आहे। नेमकं दोघांमध्ये काय आहे डिफरन्स, आपण त्याचे डेफिनेशन पण पाहणार आहोत। आणि जेव्हा तुम्ही डेफिनेशन पाहणार तुमच्या लक्षात येऊन जाईल की नेमकं खूप कमी डिफरन्स आहे याच्यामध्ये, जास्त काही असं लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी नाहीत। खूप इझी वेने मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे। ठीक आहे, सो लेट स्टार्ट। जसं नाव टाकल्याचे सर्वांनी मिरर इमेज। ओके, सो सर्वात पहिले आपण मिरर इमेजच पाहणार आहोत। मिरर इमेज, जसं एखादी वस्तू, आपण बघा डेफिनेशन पण आहे त्याची आणलेली, एखादी वस्तू आरशासमोर धरली असता आरशात दिसणारे त्याचे प्रतिबिंब म्हणजे आरशातील प्रतिमा होय। ही आरशातील प्रतिमा किंवा मिरर इमेजची काय डेफिनेशन आहे। सिंपल आहे, आपण रोज आरशात पाहतो। सकाळ तुमची झाली म्हणजे आरशात पाहिलं, म्हणजे सकाळी उठल्यानंतर पहिले आरशात पाहतो, काही तर ब्रश करता करता पण आरशात पाहतात, चांगली गोष्ट आहे, कारण की आपण सुंदर दिसायलाच पहिला आपण आरशात पाहणं गरजेचं असतं। सो जेव्हा आपण आरशात पाहतो तो एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल, आपला जो फेस आहे हा उलटा दिसतो आपल्या आरशामध्ये, बरोबर आहे ना? म्हणजे डावी बाजू उजवी दिसते आणि उजवी बाजू काय दिसते आपली डावे। असं कधी झालंय का आपलं डोकं खाली आणि आपले पाय वरती? असं तर कधी झालं नसेल। सो सांगायचं तात्पर्य की नेमकं काय होतं, आरशातील प्रतिमेत बघा दिलेल्या आकृतीचा किंवा अंकाचा किंवा जी काही वस्तू असेल त्याचा वरील व खालील भाग तसाच राहतो। मी बोललो ना, आपलं हेड वरतीच राहतं, आपले पाय लेग्स खालीच राहतात, याच्यात कुठलाही बदल होत नाही। तर त्या बघा वाक्य बघा, तर त्या आकृतीची व वस्तूची किंवा अक्षराची डावी व उजवी बाजू याच्यामध्ये काय होतो, अदला बदल होते। म्हणजे हे स्मॉल चेंज याच्यामध्ये होतो मित्रांनो, एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आय होप सर्वांना समजलं असेल। क्लिअर आहे? लेफ्ट साइड बिकम्स राईट अँड राईट साइड बिकम्स लेफ्ट, एवढा स्मॉल डिफरन्स होतो। मग काय, मग आता नेमकं काय बघा, डावी बाजू उजवी बाजू बनते आणि उजवी बाजू काय बनते, डावी बाजू बनते। आय होप सर्वांना दिसतंय, कमेंटमध्ये टाकून द्या। ओके, चलो लेट स्टार्ट। जर डिफिनेशन लिहायचं असेल तर शॉर्टकटमध्ये लिहून घ्या की डावी बाजू उजवी होते, उजवी बाजू काय होते, डावी होते। आणि जसं हे म्हटलोच मी, एखादी वस्तू आरशासमोर धरली असता आरशात दिसणारे त्याचे प्रतिबिंब म्हणजे काय, आरशातील प्रतिमा होय। शॉर्टकट मध्ये तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता। ठीक आहे, पीपीटी तर तुम्हाला भेटणारच आहे। ठीक आहे, डन। नेक्स्ट, ओके, नेमकं आता आरशातील प्रतिमेमध्ये आपण सुरुवातीला कॅपिटल लेटर्सला फोकस करणार आहोत। काय कॅपिटल लेटर्स? आता कॅपिटल लेटर्स म्हणजेच काय, मोठ्या लिपीतील अक्षर। आता या कॅपिटल लेटर्समध्ये जर आपण पाहिलं की 26 अल्फाबेट्स असतात। आपण सुरुवातीला बघा काय शिकलो होतं, आठवतंय तुम्हाला? अल्फाबेट सिरीज, त्याच्यामध्ये ए पासून झेड पर्यंत काय असतात, अल्फाबेट। म्हणून बघा ते जर मी शिकवलं नसतं, सुरुवातीला मी तुम्ही आरशातील प्रतिमा शिकवली असती तर एबीसीडीचं व्हॅल्यू कळली असती का? बघा प्रत्येकाचा रोल असतो, म्हणून मी तुम्हाला बोललोय फाउंडेशन खूप मॅटर करतं। तुमचं जर फाउंडेशनवर कमांड असेल तर तुम्ही बाकीच्या गोष्टींवर कमांड करू शकता, म्हणून बेसिक फाउंडेशनला कधीही मिस करू नका। प्रत्येक सेशन, प्रत्येक लेक्चर, तुमचं स्वतःचं प्रिपरेशन, सेल्फ स्टडी याला पण बेसिक पासून करा, म्हणजे तुमचं परफेक्शन वाढेल मित्रांनो। व्हॉट इट? चलो लेट स्टार्ट। सो याच्यात जर आपण पाहिलं कॅपिटल लेटर्स 11 जे काही असे लेटर्स आहेत जे 26 अक्षरांपैकी 11 लेटर हे बदलत नाही, बाकी इतर जे 15 आहेत ते बदलतात। मग ते 11 कुठले बदलत नाही ते आपण पाहून घेऊ। आता 11 कुठले बदलत नाही ते पण पाहून घेऊ। आता 11 जे बदलत नाही बघा त्याच्यात कोण कोण आहे, ए आहे, एच आहे,
बघू शकता मित्रांनो, AHIMOTUVWXY. आणि हे बघा, हे सरळ एका सूर ताल लयामध्ये TUVWXY म्हणजे 6च्या 6 सलग आहेत. आणि याच्यात पण लॉजिक आहे. आता एला आपण असं ठेवलं, तो डावी बाजू उजवी बाजू केली तर तसाच दिसणार आहे. एचला आपण असं केलं तर तो तसाच दिसणार आहे. आय मध्ये काही चेंज होणार नाही. यम तसा तसा होईल. एन मध्ये बदल होतो मित्रांनो, दांडी इकडे तिकडे होऊ शकते. ओ मध्ये तर काही होणारच नाही. बघा आता या बाकीच्यांमध्ये काय बदल होणार आहे. आय होप समजलं असेल. कुठले कुठले अक्षर आहेत लिहून घ्या पुन्हा. AHIMOTUVWXY हे बदलत नाही. हे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. का? कारण की मी आता पुढे क्वेश्चन घेणार आहे आणि त्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला याचा रोल प्ले होणार आहे. दॅट्स वाय यू हॅव टू राईट डाऊन. बट इट बघा, काल MPSC क्लर्कचा रिझल्ट आला. खूप विद्यार्थी आपले रिलायबलचे पास झालेले आहेत. तुम्ही कुठलीही एक्झाम, छोटी मोठी एक्झाम देत राहा, त्याच्यात रिझल्ट भेटेलच. फक्त एक महत्वाकांक्षा आणि तुम्हाला माहिती आहे ना, ती क्युरियासिटी पाहिजे की मला ही एक्झाम द्यायची आणि मला क्रॅक करायची. ठीक आहे, चलो डन. ओके, सो आता हे तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट मित्रांनो आपण पाहू आता की असे कुठले अल्फाबेट आहेत. आपण पाहिले की 11 अल्फाबेट आहे, ते बदलत नाही. मग ते कुठले बदलतात ते बघा, कसे बदलले ते बघून घ्या. ते पण मी तुम्हाला आणलेले तिथं. ठीक आहे, इथं बघायला भेटतील तुम्हाला. ए ॲज इट इज राहतो, पण बी ची पोझिशन बघा. बी हा कसा होऊन गेला. आता तुम्ही म्हणणार सर बी पण तर सारखाच असतो, पण मित्रांनो बीचा जो वरचा पार्ट असतो ना, तो थोडीशी दांडी छोटी असते. बघा, मग तो असा उलटाच झाला. सी उलटा झाला, डी उलटा झाला, ई बघा कसा होऊन गेला. एफ पाहू शकतात, जी तो उलटाच होईल. एच आय सेम आहेत, देर इज नो चेंज. म्हणून मी त्यांना रेड मध्ये हायलाइट केले, जे बदलत नाहीत. आणि जे बदलतात, जे जे ॲज इट इज आहे. के बघा बदलला. ओके, नंतर एल एम. क्लिअर, अशा पद्धतीने हे आहे. आता इकडे बघा, एन उलटा झाला. ओ पी. ओके, क्यू क्यू बघा थोडा स्मॉल चेंज झाला. आर मध्ये चेंज झाला. यस उलटा झाला. टी पासून तर वाय पर्यंत ॲज इट इज आहे. फक्त झेड काय होतो आपला बदलतो. सो याचा वेळी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा फोटो घेऊ शकतात. क्लिअर, म्हणजे याच्याने काय होईल तुम्हाला क्लॅरिटी होऊन जाईल. ओके, सो आपण आता स्मॉल लेटर्सकडे जाऊ. हे जे काही चालू होतं आपलं, हे सर्व कॅपिटल लेटर्स बद्दल होतं. आता आपण पाहणार आहोत स्मॉल लेटर बद्दल. आता 26 अक्षरांपैकी असे काही अक्षर आहेत जे बदलत नाही, बाकी इतर बदलतात. मग आता किती अक्षर आहेत जे बदलत नाही? 6 असे अक्षर आहेत मित्रांनो जे आरशातील प्रतिमेत बदलत नाही. 20 हे बदलतात. मग ते 6 अक्षर कुठले आहेत आरशातील प्रतिमेतले? बघा, आय आरशातील प्रतिमेत ठेवला तर तसाच दिसेल. बरोबर आहे ना. एल ॲज इट इज दिसेल. ओ ॲज इट इज दिसेल. WX याच्यात कुठलाही बदल होत नाही. ओके, सो हे 6 अक्षर लक्षात ठेवा. पण बाकीचे जे 20 बदलतात ते कसे ते आपण आता पाहू. हे लिहून घ्या, ILOVWS हे 6 अक्षर बदलत नाही, तुमच्या माहितीसाठी. क्लिअर, लेट्स आता आपण याचं पाहू. याच्यात जर पाहिलं मित्रांनो स्मॉल लेटर्स बघा, ए कसा झाला. आणि हा आपण जो ए काढतो तो आपला ॲज अ टेम्पररी म्हणजे आपल्यासाठी कॉमन झालेला आहे. पण प्रोफेशनल जो ए असतो ना मित्रांनो, तुम्ही कुठेही पहा तर तो या पद्धतीने मेन्शन केला होतो. बघा, बीचा डी होऊन जातो. सी आणि डीचा बी होऊन जातो. बघा, बीचा डी आणि डीचा बी खूप सोपं आहे. सेम पीचा क्यू आणि क्यूचा पी होऊन जातो. या पण गोष्टी ॲज अ अंडरस्टँडिंगसाठी ट्रिकसाठी तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाकी तुम्ही सर्वांचे पाहू शकतात. बाकीच्यांना वाटेल सर यम कसा होत असेल. मित्रांनो यमला एक छोटीशी दांडी असते, ती बघा इकडे दांडी चालली जाते. यनला पण एक दांडी असते बघा, ती यनची दांडी इकडे होऊन जाते. पण प्लीज त्याची काळजी घ्या, यम आणि यनची पण. क्लिअर. आता आपण कॅपिटल लेटर पाहिलं, आपण स्मॉल लेटर पाहिलं. आपण आता नंबर्स पाहणार आहोत. 0 ते 9 पर्यंतच्या अंकांमधील जे काही 0 व 8 हे जे 2 अंक आहेत ना, हे आरशातील प्रतिमेत बदलत नाही. बाकी ॲज इट इज राहतात. फक्त हे 2 अक्षर आहेत जे अंक आहेत ते बदलत नाही, बाकी सर्व बदलतात. ठीक आहे, सो ते झालं. आता ते 0 ते 9 मधला बघा, तुम्ही 0 कसं होऊन जातो, 1 वरती दांडी असते तो झाला. 2चा चेंज झाला. 3 4 5 6 7 मी मिस केलाय, पण समजून घ्या. 7 जसं 7ला मी तुम्हाला काढून बी दाखवतो. 7 तुमचा येऊन जाईल. आणि आपल्यावर आहे, आपण दांडी दिली तर दिली, नाहीतर अशा विदाऊट दांडी तुमचा आज 7 असा होऊ शकतो. क्लिअर आहे सर्वांना. डन. हे आरशातील प्रतिमा झाली. 8 9 ॲज इट इज. क्लिअर. 8 असाचे, 0 असाचे. समजते सर्वांना. ओके, चलो नेक्स्ट. आता तुमच्यासाठी स्क्रीनवरती एक क्वेश्चन आहे, मॅगझिन. तर आता तुम्हाला क्वेश्चन आन्सर द्यायचे पटापट. आपण प्रॅक्टिस करतोय. आता माझ्यातर्फे जी कन्सेप्ट क्लिअर करायची होती ती केली. आता आपण अल्फाबेटचे क्वेश्चन घेऊ, आता आपण नंबरचे क्वेश्चन घेऊ, आणि नंतर मग शेवटी डायग्रामचे क्वेश्चन घेऊ मित्रांनो. ठीक आहे, आणि आयोगाने विचारलेले क्वेश्चन काय असेल ते. सो पहिला क्वेश्चनचा आन्सर द्या. मी तुम्हाला आता 2 ते 3 ट्रिक देणार आहे.
हा क्वेश्चन आहे मॅगझिन. याचं पहिलं ऑप्शन येईल का, दुसरं का, तिसरं का, चौथं, कमेंटमध्ये टाका. पाहू आपण कोणाचं बरोबर येतं. ठीक आहे, चला किती जणांचं बरोबर येतं पाहू आपण. डन. खूप जणांनी वेगवेगळे आन्सर दिलेत. सो आन्सर काय येईल सांगतो मी, एक्सप्लेन करेल आन्सर तसं. तुम्ही सर्वांचे आन्सर येऊ द्या. इकडे बघा मित्रांनो, आता जर पाहिलं मॅगझिन आहे, आता इथं हा आरसा घेतला आपण, आरशातील प्रतिमा आहे ना. सो मॅगझिनच्या जर सुरुवात करायची म्हटलं तर सुरुवात ही कशाने होणार आहे, एने होणार आहे. बघा आरशातील प्रतिमा, मी बोललो ना, आपण जेव्हा आरशात पाहतो तर आपली लेफ्ट साईड राईट होते, आपण थोडी चेंज होतो, बरोबर आहे ना. मग सुरुवात कशाने होईल, ईने. म्हणून तुमचे दोन ऑप्शन उडाले. हे बघा याला म्हणतात ऑप्शन ट्रिक. सर्वात पहिले मी तुम्हाला ऑप्शन ट्रिक देतो कारण ते तुमच्या समोर असतं. बाकी मग पेपर ट्रिक आणि हँड ट्रिक, थंब ट्रिक पण देणार आहे तुम्हाला. ठीक आहे, बघा दोघं ऑप्शन गेले. आता हे दोन उरले, दोन आणि काय, चार. आता सिंपल आहे, याच्यात पूर्ण मॅगझिनवरती असं कॉन्सन्ट्रेशन करायचं. आता आपल्याला माहिती आहे की ए हा बदलत नाही, आपल्याला माहिती आहे की आय हा बदलत नाही. ओके, सो यम हा बदलत नाही, मग यांच्याकडे बघायचंच नाही. बदलणारे कोण कोण आहे, झेड ए, जी ए, यांच्याकडे बघायचं. आता इकडे बघा सेकंड ऑप्शन ना, हे गेले तर मग पहिले याला प्रायोरिटी देणार, याला देणार. आता बघा झेड जसं तसं आहे, आपल्या रूलमध्ये झेड बदलतो मित्रांनो. सो इथं झेड बदललाय का, नाही. सो दोन पण गेलं. आता उरलं काय ऑप्शन, चार. खतम. आता पाहून घ्या, ई एन झेड उलटा झालाय, ए जी ए एम बरोबर. सो ज्यांचं ज्यांचं चार आहे, खूप विद्यार्थ्यांचं आहे, त्या सर्वांचं बरोबर. ऑल द बेस्ट तुम्हाला सर्वांना. बाकी ज्यांनी काय चूक झाली, झेडची चूक झाली, आणि बाकी ज्यांची चूक काय झाली, ए दिलं एकाने, बाकी ज्यांनी एक आणि तीन, त्यांची काय चूक झाली, त्यांनी सुरुवात यम पासून करून टाकली. मित्रांनो सुरुवात ई पासून होईल. मिरर इमेज येते, ओके, काळजी घ्या. ते वॉटर इमेज मध्ये राहते की पहिल्यापासूनच सुरुवात होते. कधी लक्षात ठेवायचं, मिरर इमेज शेवटच्या पासून सुरुवात होते. क्लिअर, डन. पुढे जाऊ आपण. हा, आता मला ट्रिक द्यायची दुसरी तुम्हाला. ट्रिक काय, सर्वांकडे आता पेपर असेल, ओके, न्यूज आपला पेपर असेल तुमच्याकडे, बरोबर. त्या पेपरवरती काय करा, ओके, कुठलं तरी एक नाव लिहा. पेपर ब्लँक पेपर घ्या, त्या पेपरवरती कुठलं तरी नाव घ्या, जसं मॅगझिन घ्या, कुठलंही घ्या. ओके, त्या पेपरला काय करा, उलटा करून घ्या. म्हणजे असं फॉर एक्झाम्पल पेपर आहे, एक पेपर घेतो मी, हा सापडला. ओके, आता हा पेपर आहे, याच्यावर मी लिहिलं, बघा रिलायबल IS नाव दिसतंय, यस. फॉर एक्झाम्पल याला काय करायचं, फक्त मला उलटं करायचंय. तुम्हाला दिसून जाईल, फक्त उलटं करायचंय, काहीच नाही करायचंय. क्लिअर आहे, जे पण दिसणार ते तुम्हाला दिसून जाईल, म्हणजे ते तुमचं नाव असणार आहे. क्लिअर, हे झालं त्याच्याबद्दल. आता तिसरी ट्रिक देतो. दोन ट्रिक झाल्या, एक ऑप्शन ट्रिक, एक पेपर ट्रिक. आता थंब ट्रिक. तुमचा जो डाव्या हाताचा अंगठा आहे त्याच्यावर उजव्या हाताने काही पण एक अक्षर काढा, आर काढा, रिलायबलचा आर काढा सर्वांनी. आर डार्क पेन, हा डार्क करा त्याला थोडंसं, की तुमच्या नावाचं इनिशियल जे पण असेल, हा समीर, अमीर, हा जे काही असेल, सुनील, अनिल, काही पण काढा. आणि त्याला काय करा, तुमच्या नोटबुकवरती असं थंब करा, स्ट्रेट दाबा त्याला. बघा तुमच्या हातात पण आरसा आहे, तुम्हाला माहितच नव्हतं आतापर्यंत. पाहू शकतात तुम्ही. थंब डार्क करा, दिसलं, यस, बरोबर भेटलं. चला, व्हेरी गुड. सर्वांना भेटली, भारी ना ट्रिक. मग तीन तीन ट्रिक तुम्हाला सर्वांना भेटलेल्या आहेत माझ्यातर्फे. ओके, चलो लेट्स आगे बढ़ते हैं. आलं सर्वांचं बरोबर, काही चुकलं का कोणाचं नाही ना, सर्वांचं आलंय. हा, चला सेकंड क्वेश्चनचा आन्सर ट्राय करा. मग आता सर्वांनी मल्याळम या क्वेश्चनचा आन्सर द्या. मल्याळम खूप सोपं आहे. यस, खूप जणांचा आन्सर अगदी बरोबर आलेलं आहे. ज्यांनी खरंच कॉन्सन्ट्रेशन ठेवलं त्यांचा आन्सर तर येणारच आहे. पहिलं ऑप्शन जर तुम्ही पाहणार मित्रांनो, ॲज इट इज आहे म्हणून उडालं. दुसरं ऑप्शन पाहिलं तर उलटं झालंय, उडालं. म्हणजे तिसरं ऑप्शन उडालं. उरले दोनच ऑप्शन. पण याच्यात पहा, यलला डायरेक्ट म्हणजे ते म्हणतात ना, खाली डोकं वरती पाय असं झालंय. आता खाली पाय होते, डायरेक्ट वरती डोकं करून टाकलं, हे पण उडालं. सो आन्सर सेकंड येईल सर्व आन्सर. क्लिअर, चलो, ज्याचं सेकंड असेल त्याचं अगदी बरोबर. नेक्स्ट, ओके, आपल्या टेलिग्रामला या सर्व तुम्हाला मिरर इमेज, वॉटर इमेजचे PPT भेटतील फाईल्समध्ये बघायचं, किंवा मी रात्री अजून अपलोड करून घेईल. टेलिग्राम सर्वांना माहिती आहे ना, reliable_MPSC हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावर सर्व PPT ऑलरेडी टाकलेल्या आहेत. नाही भेटल्या तर सर्च करा फाईल्समध्ये, नाही भेटल्या तर मी अजून रात्री टाकून ठेवेल. क्लिअर. आणि बाकी जे काही ऑनलाईन बॅचसाठी जॉईन आहेत त्यांना तर ते अपलोड असतीलच, तुमच्या ॲक्सेस दिलेला आहे. ठीक आहे, चलो. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, सुपरवायझर हे कसं दिसेल सांगा लवकर. सुरुवात कशापासून होणार आहे, आर पासून. सो आर पासून होणार आहेत. सो उडवा दोन ऑप्शन, यस वाले उरले. आता दोनच ऑप्शन. आता आर हा फक्त उलटा होणार आहे, हा डायरेक्ट असाने उलट आहे, म्हणून हे पण ऑप्शन गेलं तुमचं तिसरं. सो मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचा आन्सर अगदी बरोबर आहे. काय 1. इतकं फास्ट यायला पाहिजे ना, विथिन 5 सेकंद 3 सेकंडमध्ये आन्सर यायला पाहिजे. 10 पण नाही म्हणत मी, फक्त 5 सेकंद. 2-3च गोष्टी बघायच्या असतात, जास्त नाही. 2 उडून द्यायचे, एक आहे बघा, एक समजलं तुम्हाला ऑप्शन ट्रिक. मला तर सर्वात जास्त आवडतं ऑप्शन ट्रिक.
तिथं काही पेपर घेऊन आपल्याला नाही. हा, एक्झाममध्ये तुमचा पेपर असा उलटा होतो, बरोबर. पेपर पण ट्रिक भारी आहे, ते दिसून जाते. ते एक ऑप्शन वापरायचं आणि ही ऑप्शन ट्रिक वापरायची. म्हणजे व्हिज्युअलाइजला व्हॅल्यू द्या. व्हिज्युअलाइज जेवढं तुम्ही व्हिज्युअलाइज करणार तेवढं बेटर राहील तुमच्यासाठी. क्लिअर. चलो डन. पेंटेड. ओके. सो पेंटेड जर पाहिलं तुम्ही, आता पेंटेडमध्ये बघा बरं काय तर तुम्हाला काय वाटतं, चेक करा लवकर. पेंटेडची सुरुवात डी पासून होणार आहे. ओके, सर्वच ऑप्शन डी पासून आहेत. ओके, पण या ऑप्शनमध्ये ई ॲज इट इज आहे म्हणून हे ऑप्शन गेलं. उरलं 1, 2 आणि काय 3. आता 1, 2, 3 मध्ये काही गोष्टी सिमिलर आहेत, जसं एन ॲज इट इज आहे म्हणून ते पण गेलं. उरलं 2 आणि 3. असं बघायचं फास्ट. पाहू बरं आता किती जणांचं आलंय. यस, खूप जणांनी दिलेलं आहे. पाहू आपण. पण मित्रांनो इथं एक लक्षात ठेवा, मिरर इमेजमध्ये टी हा जसा तसा राहतो, उलटा होत नाही. तर 3 नंबरमध्ये तो काय झालाय, खाली झालेला आहे. म्हणजे वरती डोकं खाली पाय झालेत त्याचे. म्हणून तुमचं जे आन्सर येणार आहे ते काय येणार आहे, 2 येणार आहे. क्लिअर. ज्यांचं 2 असेल त्या सर्वांचं बरोबर. व्हेरी गुड. चलो लवकर पास होणार तुम्ही. हा, शार्प बुद्धी आहे तुमची. ओके चला डन. चला हा क्वेश्चन घ्या. आता याच्यात मी नंबर पण टाकलाय आणि अल्फाबेट टाकलाय म्हणून याला मिक्स क्वेश्चन घेत आहे. मिक्स क्वेश्चन आहे बघा. ऑप्शनची सुरुवात ए पासून होणार नाही म्हणून उडालो. ऑप्शनची सुरुवात 1 पासून होणार नाही म्हणून उडालो. ऑप्शनची सुरुवात यस पासून होणार नाही म्हणून उडालो. तर सिंपल आहे, उरलं काय 2. किती भारी आहे. एवढं काही टेन्शन आहे का, नाही. ठीक आहे. चलो नेक्स्ट. हां, आता डायग्रामॅटिक क्वेश्चन प्रॉपर व्हिज्युअलाइज करा सर्वांनी. स्मॉल डिफरन्स आहे मित्रांनो, मी एक्सप्लेन करेल, तुम्ही बघू आन्सर देतात का मला. याचा आन्सर काय येईल. ओके व्हेरी गुड. सो मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचं बरोबर आहे 2. वाय दिस 2 पाहू आपण. इकडे बघा मित्रांनो, इथं बघा असा हा गॅप आहे आणि ती दांडी आहे, गॅप आहे पाहिलं. तर ती जर पाहिली, आता हे तर येणार नाही की हे वरती जाईल म्हणून हे गेलं. क्लिअर इथपर्यंत. हे येणार नाही आणि हे पण गेलं, हे पण उलटं झालेलं आहे. ऑप्शन 2च उरले होते. याला जर आपण कम्पेअर करायचं म्हटलं मिरजमध्ये, 1 आणि हे चौथं, म्हणजे दुसरं आणि चौथं. पण चौथ्यामध्ये बघा तुम्ही कंटिन्यू डॉट 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 आहे. आपला हा जो गॅप आहे हा स्ट्रेट लाईनचा आहे म्हणून आपलं जे आन्सर येईल ते काय येईल, सेकंड येईल. क्लिअर. चलो नेक्स्ट डायग्रामचा क्वेश्चन पाहू. काल निखिल सरांनी पण तुमचं ब्लड रिलेशन घेतलं बघा. रिझनिंग हा शिकवण्याचा सब्जेक्ट आहे, बाकी सब्जेक्ट तुमचे वाचण्याचे आहेत. जर रिझनिंग मॅथवर थोडी कमांड झाली ना तुम्ही तरी पास आहेत, कारण की 20 क्वेश्चन मॅथ रिझनिंगचे. 100 क्वेश्चन पैकी जर 20 क्वेश्चनचे वेटेज तुमचा मॅथ रिझनिंगला आहे तर तुमची सर्वात जास्त कमांड मॅथ रिझनिंगला पाहिजे. आणि सेकंड सब्जेक्ट मी तुम्हाला बोललोय करंट अफेअर. का, कारण की तो सर्वांचा नसतो परफेक्ट, म्हणून तुम्हाला त्याला साईड बाय साईड करंट अफेअरला बी तेवढं डेव्हलप करायचं आहे. आणि एका वर्षाचं पूर्ण करंट अफेअर तुमचं परफेक्ट पाहिजे. गॉट इट. चलो सो इकडे बघा, आता खूप सोपा आहे हा क्वेश्चन. तुम्ही पाहू शकता की हा जो आहे याच्यात काय होणार आहे, आपली मिरर इमेज. आता मिरर इमेज होणार आहे तर ह्या 2 डायग्राम तर येणारच नाहीत. क्लिअर झाल्या. हां, आता ही आहे तर याचं काय होणार, हे ह्या जागेवरून काय होईल, ऑब्व्हियसली पुढच्या जागेवर येईल, म्हणजेच पुढे येऊन जाईल ना थोडंसं. सो सगळ्यांचा आन्सर काय आलेलं आहे, बरोबर आहे, फर्स्ट. व्हेरी गुड. कारण की हे जसं तसं झालं ना मग ते येणारच नाही, कारण की तो डॉट त्याच जागेवर, डॉट चेंज होईल ना. मिरर इमेज आहे तो डॉट ह्यावरून ह्या जागेवर येईल, मग तो आलाय बरोबर. आणि ही जी डायग्राम आहे ही इकडे गेली, बरोबर. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट लवकर आन्सर द्या. बहुत ही सिंपल है. छान, सर्वजण हुशार झाले बाबा. चला चांगली गोष्ट आहे. परफेक्ट परफेक्ट ॲक्युरेसी मेंटेन करतात तुम्ही लोक, लवकर पास होणार. ओके. 1 डिसेंबर राज्यसेवा पण पास होणार आणि जानेवारीमध्ये तुमची कंबाईन आहे ती पण पास होणार. आता सर्वांना माहीत पडलं ना, 1 डिसेंबरला जर राज्यसेवा होणार तर कंबाईन केव्हा होईल, आता जानेवारीमध्ये. फुल टू रेडी राहा. आपला आज चालू झालेला ऑक्टोबर. आज तारीख काय, 1 ऑक्टोबर. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 3 महिने पकडा आता तुमच्याकडे. 3 महिने पूर्ण रिव्हिजन प्रॉपर पाहिजे तुमची सर्वांची परफेक्ट. म्हणजे कंबाईनची एक्झाम फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक व्हायलाच पाहिजे, ज्यांची फर्स्ट अटेम्प्टमध्ये. आणि ज्यांनी ऑलरेडी तयारी केलेली आहे त्यांची तर व्हायलाच पाहिजे, त्यांचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे त्या पोस्टवरती. मग तुम्हाला तर सोडायची नाही मित्रांनो, म्हणून बी रेडी. क्लिअर. चलो सो आन्सर सर्वांना आलंय, तिसरं आहे, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बोला लवकर. झालं की सांगा. झालंय. ओके 4. व्हेरी गुड. कारण की ही डायग्राम तिकडे जाईल आणि ही डायग्राम इकडे येईल. 4 बरोबर आहे. नेक्स्ट पटापट. आता आपण प्रॅक्टिस करतोय फास्टॅग रिव्हिजन बॅच म्हणून, त्याला माइंड सेट करा की रिव्हिजन होते तुमची एक प्रॉपर. ज्या विद्यार्थ्यांनी कधी हे चॅप्टर्स पाहिले नाही तरी तुम्हाला समजेल, कारण की मी ते पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे प्रॉपरली, म्हणून तुम्हाला बी एवढं विशेष नाही येते. ठीक आहे. चलो सांगा बरं मित्रांनो. हे बघा सिंपल आहे, हे सर्कल त्या साईडला जाणार आहे म्हणून हे 2 ऑप्शन उडाले, ते खाली जाणारच नाही. आता ते तिकडेच जाणार आहे. सो ही जी गुणाकाराची फुली ही पण इकडे जाणार आहे. ओके. आणि सिंपल इथं खाली 2 लाईन आहेत, इथं एकच लाईन आहे म्हणून हे पण गेलं, म्हणून आन्सर काय येईल 3. सर्वांचं 3 आलेलं आहे, त्यांचं बरोबर. ठीक आहे. हां चला पुढचा क्वेश्चन तुमच्या सर्वांसाठी. बघा हा जो पार्ट आहे तुमचा डार्कवाला हो त्या साईडला जाणार आहे. ओके. आणि ज्या लाईन्स आहेत ह्या आडव्या आहेत,
इथं काय लाईन्स उभ्या आहेत. ओके, सो आडव्या लाईन व्हायला पाहिजे. ठीक आहे, सो टार्गेट करा. झालं, व्हेरी गुड. सर्वांचा आन्सर आलाय एक एक बरोबर आहे. नेक्स्ट, फटाफट हे पण यायला पाहिजे फास्ट. खूप सोपं आहे, विथिन सेकंडमध्ये आन्सर यायला पाहिजे. दिसता दिसता. यस, व्हेरी गुड, फास्ट. अभिषेक सर्वात पहिला जो ना आन्सर दिला त्याचं नाव घेईल मी. सर्वात पहिला आन्सर दिलंय अभिषेक गोसावी. व्हेरी गुड. रचना भालेराव, राहुल, ओके, जयेश, काजल, ओके, भाग्यश्री, चला चला ठीक आहे, माधुरी, तेजस्विनी, श्रेया, चला लवकर बाकीच्यांनी. झालं. सो याची जर पाहिली तर आपण काय येईल, थर्ड येईल. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन. सिम्पली हा मोठा काटा आहे, हा छोटा काटा आहे. आता हा मोठा काटा कुठे जाईल, या साईडला, आणि हा छोटा काटा कुठल्या साईडला जाईल, या साईडला. आन्सर सांगा कुठला येईल सांगा सर्वांनी, आणि जागा बरोबर बरोबर घ्या. हा 6 आहे, तर हा जर इथे तर कुठे येईल, हा इथे येईल 4 आणि 5च्या मध्ये. तर अशा पद्धतीने त्याला ऑब्झर्व करायचं. पाहू बरं किती जणांचा आन्सर येतं तो. यस, आलेलं आहे. व्हेरी गुड, झालंय सर्वांचं. ओके, नेक्स्ट. सो अशा पद्धतीने आता आपण जाणार आहोत पुढे वॉटर इमेजवरती. नाव टाका आता वॉटर इमेज. हे जे की चालू होतं सर्व होतं मिरर इमेजबद्दल. रूल्स सर्वांना कळलेले आहेत. आता आपण वॉटर इमेजकडे जाऊ. आता वॉटर इमेजची नेमकी डेफिनेशन काय बघा, सिम्पल आहे. जसं आपण मिरर इमेजला घेतलं होतं तसंच आहे. एखादी वस्तू पाण्याच्या वर धरली असता पाण्यात दिसणारे त्याचे प्रतिबिंब म्हणजे पाण्यातील प्रतिमा होय. तिथे काय होतं, आरशासमोर धरली असता, इथं काय पाण्याच्या वर धरली असता. सिम्पल आहे, तो एक रूल सेम झाला. दुसरं काय, तिथं काय व्हायचं, डावी बाजू उजवी व्हायची. इथं काय होतं मित्रांनो, डावी बाजू उजवी बाजूमध्ये कुठला बदल होत नाही. खालील बाजू वरती होते आणि वरती बाजू खाली होते. वरचा आणि खालच्या बाजू म्हणजे टॉप बिकम्स बॉटम आणि बॉटम बिकम्स टॉप. हा छोटासा डिफरन्स आहे, समजलं. तिथं काय व्हायचं, लेफ्ट साइड बिकम्स राईट अँड राईट साइड बिकम्स लेफ्ट. इथं काय टॉप साइड बिकम्स बॉटम अँड बॉटम साइड बिकम्स टॉप. क्लिअर. चलो, सो बघा, फोटो काढून घ्या किंवा लिहून घ्या सर्वांनी. रूल्स आहेत तुमच्या समोर. ठीक आहे, प्रॉपरली. आय होप झालंय सर्वांचं. चलो नेक्स्ट. आता आपण जसं तिथं पाहिलं होतं की कॅपिटल लेटर्स हे जे असतात, कॅपिटल लेटर्सपैकी तिथं जर पाहिलं आपण मिरर इमेजला कम्पेअर केलं तर तिथं 11 अक्षरं हे बदलत न होते. म्हणजे काय होते, 11 अक्षर बदलत होते आणि बाकीचे 15 जसे तसे होते. बरोबर. इथं काय मित्रांनो, जसं इथं जर आपण पाहिलं की आता पहिल्या लिपीतील म्हणजे 8 इंग्रजी मूळाक्षरांचे 26 पैकी 8 बदलत नाही आणि बाकी 18 काय बदलतात. बघा, 8 बदलत नाही, 18 बदलतात. मग ते 8 कुठले बदलत नाही ते पाहू. CDEHIKOX हे 8 अक्षरं बदलत नाही, बाकी सर्व 18चे 18 बदलतात. आणि ते कसे बदलतात ते आपण पाहणार आहोत पुढच्या स्लाइडला. ठीक आहे. जसं मिरर इमेजमध्ये मी तुम्हाला पूर्ण कम्पेअर करून दाखवलं होतं की जे काही बदलत नाही आणि जे बदलतात. ठीक आहे, चला लिहून घ्या. मग तिथं मिररमध्ये काय होतं, 11 बदलत नाही, 15 बदलतात. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. इथं 8 बदलत नाही, 18 बदलतात. लिहून घ्या. मग झालंय, स्क्रीनशॉट काढलाय किंवा लिहिलंय. CDEHIKOX. ठीक आहे, डन. चला, मग आता नेमकं त्या कॅपिटल लेटर्समध्ये कसे अक्षर काय होतात बघा. ए उलटा होऊन गेला, बी पण उलटा होतो. बीचा जो वरचा पार्ट असतो छोटा तो खाली गेला, मोठा पार्ट वरती. सी डी ई बघा ॲज इट इज आहे, डी ॲज इट इज आहे. एफचा उलटा पार्ट झाला म्हणजे खाली त्याचा गेला. जी पण उलटा झाला. एच ॲज इट इज मित्रांनो. आय ॲज इट इज आहे. जेची दांडी बघा उलटी झाली. के यल पाहू शकता तुम्ही, यल पण तो वरती गेला. एमचा काय होऊन गेला, डब्ल्यू. ओके, एनचा काय होऊन गेला, थोडासा शेप चेंज झाला. ओके, ओ ॲज इट इज. पीचा काय झाला, बी. ओके, क्यूची दांडी वरती गेली. आर पाहू शकता. एक वेळेस नजर मारून घ्या, म्हणजे तुम्हाला आता हे पुढचे जे क्वेश्चन्स येणार आहेत तुम्ही लवकरात लवकर त्याला व्हिज्युअलाइज करून त्याचे पण आन्सर तसंच फास्ट देऊ शकता जसे तुम्ही मिरर इमेजचे आन्सर दिले. क्लिअर. ओके, डन. चला, पाहू शकता तुम्ही लवकरात लवकर. झालंय. हां, पहा आता दुसऱ्या लिपीतील जसं आपण आता कॅपिटल लेटर्स पाहिले तसं स्मॉल लेटर्सचं काय. स्मॉल लेटर्समध्ये मित्रांनो 26 पैकी 4 अक्षरं बदलत नाही, बाकी सर्व बदलतात. 22च्या 22 बदलतात. मग ते आता 4 कुठले कुठले ते पाहू आपण. हा यल आहे मित्रांनो. हा काय, यल. CLOX बघा, CLOX हे बदलत नाही, बाकी सर्व बदलतात. लिहून घ्या. CLOX हे बदलत नाही स्मॉल लेटर्समध्ये, बाकी सर्व बदलतात. क्लिअर. हां, ते इथलं ते राहू द्या, ते दुसऱ्या लिपीतील ते स्टेटमेंट आहे. पण एवढं लक्षात ठेवा, 26 पैकी 4 बदलत नाही. किती बदलत नाही, 4 बदलत नाही, जशाच राहतात, म्हणजे जसे जसे त्या राहतात. क्लिअर. ओके, डन. नेक्स्ट. आता ते कसे बदलतात, काय असतात. एचा काय होतो, बीचा बघा पी झाला, सी. डीचा काय झाला, क्यू झाला. ई पाहू शकतात, एफ. थोडंसं व्हिज्युअलाइज करा, म्हणजे तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर द्यायला अजून इझी होणार आहे. म्हणून पाहून घ्या सर्वांनी. क्लिअर. आता स्मॉल आपल्या नंबरचं पाहू.
नंबरमध्ये मित्रांनो त्याचे 0 आणि 8 बदलत नाही, बाकी सर्व बदलतात. पहा 0 जसं तसं आहे. ओके, 1 ची दांडी गेली, 2 उलटा झाला, 3 3चा वरचा जो पार्ट असतो छोटा असतो, खालचा हा मोठा असतो. 4 बघा उलटा झाला, 5 5चे पाहू शकतात तुम्ही. ओके, 6 6चे उलटा झालं, 7 खाली झाला, 8 आणि 9 9चं बघा दांडी हे झाली. क्लिअर? अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. डन. नेक्स्ट आता न्यूक्लिअर पहा. न्यूक्लिअर न्यूक्लिअरचं जर पाहिलं, ओके, सो याच्यात एक ऑब्झर्व करता येईल तुम्हाला. आता अल्फाबेटचा मी पहिला क्वेश्चन घेतलेला आहे. सो एक लक्षात ठेवा, जसं आपलं कशामध्ये मिरर इमेजमध्ये मिरर इमेज असा राहायचं, म्हणून सुरुवात कशाने व्हायची, आर नाही. पण मित्रांनो इथं जी सुरुवात होणार आहे तुमची ती कशा होणार आहे, पहिल्यानेच होणार आहे. ओके, पहिल्या डिजिटने होणार आहे, शेवटच्या डिजिटने होणार नाही. चलो, सो सॉलिड. यस, खूप जणांनी आन्सर दिलंय, व्हेरी गुड. हां बघा, सुरुवात होणार आहे एन ने. आता पहिला ऑप्शन गेला आरचा. ओके, पहिला ऑप्शन गेला आरचा ॲज इट इज. तुम्हाला बोललो सुरुवात आरने होणार नाहीये. सो आता उरले यन यन यन. ओके, पण आता याच्यात हे समजलं आपल्याला की हा पार्ट इकडे जाणार आहे ना वरती, बरोबर, सरत आहे. आता यू उलटा होणार आहे ना, कारण की सिंपल बात आहे. मग इथं यू ॲज इट इज आहे. ओके, आता या 2 ऑप्शन उरले आपले, 2 आणि काय 4. पण याच्यात एक गोष्ट पाहू शकतात तुम्ही, जो यल आहे, यल आपला काय होणार आहे, ह्या असा होणार आहे, यल असा होणार आहे ना, बरोबर. मग असा होणार आहे तर हा असाच आहे. इकडे बघा, हा एलची दांडी डायरेक्ट काय झाली, उलटी झालेली आहे. म्हणजे सांगायचं आपलं 2 पण चुकीचं आहे, काय येईल आपलं 4 बरोबर. आणि खूप विद्यार्थ्यांचं आलेलं आहे. छान. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रिज स्मॉल लिपीचा आहे. एक कॅपिटल घेतला न्यूक्लिअर, आता स्मॉल लेटर्सचा ट्राय करा सर्वांनी. चलो, ब्रिजचं आन्सर आलंय सर्वांचं, काय आलंय 2. ओके, डन. सो बरोबर आहे. नेक्स्ट आता अल्फाबेट आणि नंबर मिक्स आहे, ट्राय करा. जी आर. ओके, त्या पद्धतीने. आता सुरुवात कशाने होणार आहे, जी नेच होणार आहे. ओके, हे तर माहीत पडलंय सर्वांना. आता आर कसं होणार आहे हे पण माहिती आहे तुम्हाला, वरती होतील. तर याच्यात एक ऑप्शन उडून जातो तुमचं. यस, कुठला ऑप्शन उडून जातो, आपलं चौथा ऑप्शन उडून जातो. हां, याच्यात पण जर तुम्ही आता पाहिलं 1 3 आणि 2 मध्ये एक गोष्ट दिसून जाईल तुम्हाला लगेच ऑब्झर्व केली तर. 7 पाहू शकतात, 9 पाहू शकतात, कारण की 9 बघा त्यांनी कसं केलेलं आहे ते पाहू शकतात. 6चा काय होईल तुमचा ते बघा. सो काय येते विद्यार्थ्यांचा आन्सर पाहू आपण. मोस्ट ऑफ द जणांचं 3 येते ऑब्विसली, कारण की 2 मध्ये बी चूक आहे तुमची. पाहू शकतात यस आणि हे बाकीचे अल्फाबेट्स. चला, झालंय. सो बघा इकडे जी ॲज इट इज झाला, आर बरोबर आहे. 9चा काय होईल, 6 होऊन जाईल, किंवा म्हणजे असं या पद्धतीने होऊन जाईल, कारण तो उलटा जायला फक्त वरती जाईल. ओके, सो ते परफेक्ट आहे. नंतर 8 ए उलटा झाला, पीचा काय होईल, बी होईल, तो पण आलेला आहे. 7 ऑब्विसली या साईडला. 6चा काय होईल, वरती होऊन जाईल, तो आपण असं म्हणू शकतो 9 होऊ शकतो. आणि ई ॲज इट इज यस, म्हणून तुमचा आन्सर काय येणार आहे, थर्ड आन्सर आहे. क्लिअर? थर्ड ज्यांचं पण असेल त्यांचं अगदी बरोबर. नेक्स्ट आता अल्फाबेट आणि नंबर मिक्स आहे, अजून प्रॉपर सॉल्व करा. अजून एक चान्स भेटला तुम्हाला सर्वांना अल्फाबेट आणि नंबरचा क्वेश्चन सॉल्व करण्याचा. यस, ए उलटा होईल, 1ची दांडी या साईडला होईल, म्हणून हे ऑप्शन गेलं. ओके, आणि हे पण ऑप्शन गेलं. सर्व समजलं असेल. आता उरले काय आपल्याकडे 3 आणि काय 4. आता 3 आणि 4 मध्ये पण तुम्ही जर पाहिलं तर काय होतं, 3 जो आहे तो ॲज इट इज येतं, म्हणून हे पण ऑप्शन गेलं, म्हणून आन्सर 3. हां 3चं काय होणार आहे आपलं, फक्त वरचा पार्ट बरोबर 3 तर येईल, कारण की काय 3चं जी छोटा पार्ट आहे तो काय येईल खाली, आणि वरचा हा खालचा पार्ट कडे जाईल वरती. सो त्या पद्धतीने, कारण की ही आपली काय वॉटर इमेज आहे, म्हणून आन्सर काय येणार आहे मित्रांनो आपलं थर्ड. समजलं? कारण की सर्व सिमिलिटी याच्यात आणि याच्यातच कम्पेअर करायच्या होत्या, पण याच्यात काय झालं आहे, 3 हा उलटा झालेला आहे. 3 उलटा झाला म्हणजे हा काय झाला आपला मिरर इमेजचा पार्ट झाला, म्हणून हे कॅन्सल झालं, म्हणून आन्सर काय आलं आपलं थर्ड आन्सर आलं. क्लिअर? चलो, नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. हां, डायग्रामचा क्वेश्चन घेऊ आपण आता. घ्या डायग्रामॅटिक क्वेश्चन. जसं आपण अल्फाबेट नंबर आणि मिक्स अल्फाबेट आणि नंबर घेतला, तसं आता डायग्रामचा क्वेश्चन. चलो, खूप सोपं आहे, लवकरात लवकर आन्सर यावे. आणि हे काय वॉटर इमेज आहे. सो सर्कल वरती जाईल, तो तुमचा ट्रायंगल उलटा होईल, खाली येईल. सो आन्सर फटाफट यायला पण. चला, काय आन्सर आलो, यस, खूप जणांचे आन्सर अगदी बरोबर आहे 2. यस, ऑब्विसली हे बघा, हा खाली चालला जाईल, सर्कल कुठे जाईल, वरती जाईल, बाकी हा आपला शेप आहे तो ॲज इट इज येईल ना. यस, त्याच्यात काही चेंज होणार नाही. नेक्स्ट, चला हा क्वेश्चन सॉल्व करा. यस, व्हेरी गुड. हां बघा, याच्यात काय होणार आहे मित्रांनो, आता
तुमचा हा जो पार्ट आहे इकडे, ओके, हा कुठे जाणार आहे ते पाहून घ्या. काय होणार आहे, ही आता आपली वॉटर इमेज, म्हणजे हे सर्कल आणि ते कुठे जाईल, तुमचं वरच्या साईडला जाईल. ठीक आहे. सो पाहू आपण किती जणांचं बरोबर आहे. बाकीचे म्हणतात 1, ओके, आणि बाकीचे म्हणतात 3. सो 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन आहे. सिम्पल आहे. आता हे काय होणार आहे, आपलं वॉटर इमेज आहे. हा भाग जो आहे तो वरती जाईल. वरती गेल्यावरती हे सर्कल इकडे येऊन जाईल. एकच मिनटं, हे सर्कल वरती येऊन जाईल, ही दांडी पण वरती येऊन जाईल, आणि हे जी दांडी आहे ही खाली येईल, हे इथे येईल. सगळ्यात पहिलं जे ऑप्शन आहे तुमचं ते तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे असं होणार आहे ना, हे असं थोडी होणार आहे. मग बाकीच्यांचं जे आन्सर थर्ड आहे ते थोडंसं रॉंग होतंय. हे बघा, सिम्पल आहे. हे डायरेक्ट वरती होणार आहे. वॉटर इमेज येते तर हे वरती जाईल, तर या साईडला येईल, आणि हे देते तिकडच्या साईडला येईल. मग त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं पहिलं ऑप्शन आहे. पहिलं ज्यांचं असेल त्यांचं बरोबर आहे. ठीक आहे, डन. नेक्स्ट क्वेश्चन. चला पुढचा क्वेश्चन घ्या. यस, खूप जणांचे आन्सर बरोबर आहे. पहा, सिम्पल आहे. डबल ॲरो आहे आणि काय सर्कल आहे. इथं पहिलं ऑप्शन गेलं, कारण की डबल ॲरो आहे, पण हे काय, तो बाणचा शेवटचा कोपरा आहे. इथं बघा, ॲरो आणि हे दोघं खाली येतील ना, आणि जो ॲरो आहे आपला तो वरती जाईल, आणि जो ओपन ॲरो आहे तो काय जाईल, वरती जाईल. म्हणून सेकंड ऑप्शन आहे. हे तर डायग्राम बसतच नाही, ही डायग्राम पण थोडीशी ॲज इट इज वेगळी आहे. सो आपला आन्सर काय येणार आहे, हां, आणि याच्यात बघा, हे सर्कल आणि हा ट्रायंगल याचं बी लॉजिक होतं. म्हणून सेकंडमध्ये काय झालं, जे ट्रायंगल आहे तो वरती गेला, आणि जो सर्कल आहे तो कुठे गेला, आपला खाली आला. म्हणून त्याच्याबद्दल आपला काय आन्सर आलं, सेकंड प्रायोरिटी बरोबर आहे. ज्यांची पण सेकंड होतं त्यांचं अगदी बरोबर होतं. ओके, सेकंड आणि फोर्थमध्ये कन्फ्युजन होतं बाकी ज्यांना. डन. नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. यस, प्रॉपर सांगा काय येणार आहे. सर्कल खाली जाईल, हा जो डार्क पार्ट आहे वरती जाईल, आणि हा जो पार्ट आहे तो वरती जाईल. पण जाताना याचा जो ब्लँक पार्ट आहे तो काय येईल, एका साईडला येईल. मग आन्सर काय येईल सांगा, काय येईल सांगा लवकर. आन्सर येईल तुमचं पहिलं. व्हेरी गुड. खूप जणांनी आन्सर दिलंय बरोबर, कारण की हा ॲरो ॲज इट इज राहील ना, वॉटर इमेज आहे, त्याच्यात त्याचा काही संबंध नाही, मग ते चेंज होणार नाही. पहिलं ज्यांचं होतं त्यांचं बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. चला नेक्स्ट क्वेश्चन. ॲरो खाली आहे तो वरती जाणार आहे, डॉट आहेत ते वरती जाणार आहेत. ओके, चला मग कुठला पार्ट येईल सांगा लवकर. खूप फास्ट आन्सर येईल, पण खूप सोपं आहे. सो युअर आन्सर विल बी थर्ड. सो थर्ड आन्सर येईल, कारण की याच्यात पाहिलं तर हे खाली आहेत, आपलं काय पाहिलं ते हे असे समोरासमोर, मग हे ऑप्शन गेलं. हे तर खाली चाललंय म्हणून गेलं, हे आलंय पण डायरेक्ट वरती काय चालली गेली, शेवटचं टोक गेलं म्हणून हे गेलं, म्हणून आन्सर काय आलं आपलं थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. प्रॉपर व्हिज्युअलाइज करून आन्सर द्या याचा पण सर्वांना. तिसरा आन्सर येणार आहे मित्रांनो. 3 का सांगतायत, 3 बिलकुल येणार नाही. ओके, आणि चौथं तर बिलकुलच येणार नाही, कारण की चौथ्याचा शेप बघा कसा आहे, मधी कॅप टाकलाय म्हणून हे गेलं. उरले ऑप्शन 2च. आता याच्यात पण एक सिम्पल आहे, हा भाग जर वरती गेला तर हा असा येईल, आणि हा खाली येईल, म्हणून कुठला आन्सर आहे आपलं सेकंड ज्यांचं आहे त्यांचं अगदी बरोबर. ठीक आहे, सेकंडवाल्यांचं बरोबर, कारण की हा पार्ट असा ओपन राहील ना, आणि हा भरलेला राहील, म्हणून तुमचं सेकंड आन्सर येईल. यस, सेकंडवाल्यांचं बरोबर आहे. नेक्स्ट. चला, सो फायनली हे आपलं याच्याबद्दल झालं. कशाबद्दल, मिरर आणि वॉटर इमेजबद्दल.